नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी. झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या आपल्या सावित्रीच्या यशस्वी लेखी या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्याला जागतिक महिला दिनानिमित्त एक विशेष पाहुण्या लाभल्या आहेत. त्या म्हणजे श्वेता कोंडेकर मॅडम. श्वेता कोंडेकर मॅडम या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या HOD आहेत. यासोबतच त्या पुण्यातील पुणे जिल्हा इंटरनॅशनल नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूटच्या जॉईंट सेक्रेटरी देखील म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. यासोबतच त्या नॅचरोपॅथी क्षेत्रातील एक विशेष तज्ज्ञ आहे. तर आपण जाणून घेऊया नॅचरोपॅथी या क्षेत्राविषयी विशेष माहिती त्यांच्या शब्दामध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार. झूम ऑन न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम महिला दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर आपण नॅचरोपॅथी क्षेत्रातल्या तज्ज्ञ आहात. या क्षेत्राविषयी आपण काय सांगाल आणि सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना आपण आपली ओळख करून द्यावी अशी मी विनंती करतो. नमस्कार मित्रांनो. 8 मार्च जागतिक महिला दिवस या विषयावर थोडंसं बोलण्याआधी अजून एका विषयावर 2 शब्द बोलायची इच्छा आहे माझी. ते म्हणजे 3 जानेवारी 1831 साली सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा जन्म सातारा जिल्हा येथील नायगाव एका छोट्याशा गावामध्ये आणि एका गरीब परिवारामध्ये जन्म झाला. त्यांचा जन्म पुण्यजन्म म्हणू आपण. त्यांचा पुण्यजन्म झाला आणि स्त्री शिक्षणाची एक चळवळ उभारली त्यांनी. अवघ्या 19 वर्षाच्या असताना त्यांनी 1848मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यभूमी म्हणजेच पुणे इथे स्थापन केली. त्याच्यानंतर तब्बल 18 शाळा त्यांनी पुण्यामध्ये स्थापन केल्या. मला खरंच अभिमान वाटतो. अशाच धर्तीवर मी सुद्धा कार्यरत आहे आणि त्यांचीच फलश्रुती आज आम्ही तुमच्यासमोर आहोत सावित्रीच्या लेकी म्हणून. हे सांगायला मला खरंच अभिमान वाटतो. 8 मार्च महिला दिवस ॲक्च्युली दिनांक 28 फेब्रुवारी 1909 साली सगळ्यात पहिला महिला दिवस हा न्यूयॉर्क इथे साजरा केला असला तरीही आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये त्या बैठकीमध्ये 8 मार्च हा महिला दिवस म्हणून संबोधण्यात आला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत 8 मार्च रोजी आपण महिला दिवस म्हणून हा दिवस साजरा करतो. आणि आज जर का या दिवसाच्या महत्त्वासाठी बोलायसाठी किंवा सावित्रीच्या लेकी म्हणून बोलायसाठी तर स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई यांच्या चरणाशी माझे शतशत वंदन करून आज निसर्ग उपचार या विषयासाठी मी इथे आले आहे. तर त्याच्यावर बोलूया. थोडीशी ओळख मी माझी करून देते. मी निसर्ग उपचार तज्ज्ञ श्वेता कोंडेकर, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन जिल्हा पुणे इथे जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करते. तसेच केपी पॅरामेडिकलला लेक्चररसुद्धा आहे. पण आपली ओळख करून दिली, धन्यवाद. मला एक असं विचारायचं होतं की बऱ्याचशा लोकांना निसर्गोपचार याविषयी लोक अनभिज्ञ आहेत. तर निसर्गोपचार म्हणजे नेमकं काय आहे? नक्की, खूप चांगला प्रश्न विचारला आहे. खरं तर जेव्हा आम्ही सांगतो की नॅचरोपॅथिस्ट किंवा निसर्ग उपचार तर लोकांना हे कळायला कधी फार अवघड होतं की निसर्ग उपचार म्हणजे नेमका काय. तर निसर्ग उपचार दुसरं काही नसून माणूस निसर्गातूनच प्रकटलेला आहे ही संकल्पना 5000 किंवा त्यापेक्षाही जुने असेल आपल्या संस्कृतीमध्ये. निसर्ग म्हणजे ऊन, वारा, पाऊस, माती हे सगळं निसर्गामध्येच आलं आहे. संकल्पना अशी आहे की आपलं मानवी शरीर पंचभूतापासून निर्मित झालेलं आहे. आकाश, पृथ्वी, वायू, तेज, अग्नी आणि त्याच्यात अजून 4 द्रव्य ज्याला आपण म्हणतो काल, दिशा, मन आणि आत्मा. म्हणजेच फिजिकल बॉडी, मेंटल बॉडी आणि व्हायटल बॉडी. व्हायटल बॉडी म्हणजे प्राणशक्ती, ज्याला आता या सध्याच्या काळात आपण इम्युनिटी असे म्हणतो. तर असा शरीराचा आपल्या उद्गम आहे. तर हेच तत्त्व लक्षात ठेवून जे उपचार केले जातात, जे निसर्गाच्या सानिध्यात केले जातात, ज्याच्यामध्ये ड्रगलेस थेरपी ज्याला आपण म्हणतो, त्याला तेच निसर्ग उपचार आहेत. अच्छा, निसर्गोपचार
हे क्षेत्र एकदमच नवीन आहे लोकांना. तर आजकाल बहुतांश लोक हे लहानपणापासून एखाद्या मुलाला काही खरचटलं लागलं की आपण म्हणतो की डेटॉल दे, तर ॲलोपॅथीचा यूज होतो, होमिओपॅथीचा मारा होतो किंवा आयुर्वेदाचा मारा होतो. तर लोक निसर्गोपचाराकडे वळत नाहीत. तर याबद्दल तुम्ही लोकांना काय आवाहन करता? खरं तर विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे आणि नो डाऊट ती मानवाच्या चांगल्यासाठीच आहे. म्हणून ही प्रगती आपल्यासाठी चांगली राहावी आणि ही आपल्यासाठी फार महत्त्वाची सुद्धा आहे. म्हणून काही विषयांना वगळण्याचे कारण नाही. निसर्ग उपचारच काय, आजकाल कोणताही उपचार म्हणताना मी बघितलं आहे सर की होळ लागते. ॲलोपॅथी बेस्ड, आयुर्वेद बेस्ड, निसर्ग उपचार बेस्ड, होमिओपॅथी बेस्ड की युनानी बेस्ड, काय बेस्ड? मला असं वाटते ह्या सगळ्या वादांमध्ये न पडता, आणि खरं तर निसर्ग उपचार ही आत्ता लोकांना आधुनिक गोष्ट वाटत असेल, पण ती आधुनिक नाही. ॲक्च्युली ती फार पुरातन संस्कृती आहे आपली. आपण त्याला या मॉडर्न जगाशी आपली सांगड घालताना आपण त्याला आपल्या जीवनातून जरा बाहेर केलं. बाकी ही आहे खूप पारंपरिक आणि खूप पुरातन उपचार पद्धती आहे. ॲलोपॅथी 250 वर्षांपूर्वी आपल्या मध्ये आली, अस्तित्वात आली. त्याच्या आधी काय होतं? आपले चरक ऋषी, वाघभट्ट ऋषी, गौतम ऋषी, पातंजली ऋषी आणि असे भरपूर ऋषी मुनींनी कितीतरी संहिता लिहून ठेवलेल्या आहेत. त्या काळाप्रमाणे त्यांनी तिथे कार्य केलेले आहेत. निसर्ग उपचाराचा, आयुर्वेदाचा खूप मोठा विस्तृत ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यात सगळं दिलेलं आहे. 250 वर्षापूर्वी आलेले ॲलोपॅथीलाही आमचं कुठेच काही बंधन नाही. पण जर सुरुवात, माणूस एक पंचभूतापासून निर्मित वस्तू आहे, जर सुरुवात तुम्ही निसर्गापासून करत आहात, त्याला कुठेही चुकीची संकल्पना लोकांमध्ये निर्माण करायची गरज नाही आहे. तर एखादा आत्ता तुम्ही विचारलं की बाळाला खरचटलं, तो डेटॉल किंवा हे सगळं मागतो. नक्कीच ते काही वाईट नाही आहे, पण तुम्ही बघितलं असेल की एखाद्या जनावराला एखादा मार लागतो तेव्हा तो तुरंत त्याला चाटायला लागतो, आपल्या जिभेने त्याला हे करायला लागतो. ते काय आहे? ॲक्च्युली तो जीव आहे म्हणून तो कसाही वागतो असं नाही आहे. ॲक्च्युली त्याला प्रकृतीने शिकवलेलं आहे की आपला सलाइवा जो असतो तो मेडिसिनल प्रॉपर्टीचा असतो, अँटीबॅक्टेरियल असतो, म्हणून तो फटकन त्याला चाटतो. त्याला डॉक्टरांची गरज पडत नाही. तो म्हणत नाही मला बँडेज करून द्या, डेटॉलने साफ करा, बिटाडीन लावून द्या. मातीमध्ये सुद्धा तो स्वतःला लपेटून घेतो, म्हणजे रॅप करतो, कारण त्या मातीमध्ये सुद्धा 92 मिनरल्सपेक्षाही जास्त मिनरल्स आहे. ती उत्पत्ती करते सगळ्या वस्तूंची, एन्झाईम्स आहेत त्याच्यामध्ये. तर हेच नॅचरोपॅथी आहे, दुसरं काही नाही. या नॅचरोपॅथीची सुरुवात भारतामध्ये कोणी केली? म्हणजे असे कोण थोर व्यक्ती किंवा तज्ज्ञ आहेत? याबद्दल काय सांगा? तसं तर नॅचरोपॅथीची सुरुवात फार पुरातन काळापासून आहे. 5000 वर्षापूर्वीपासूनची नॅचरोपॅथीची सुरुवात आहे. पण आत्ताच्या काळामध्ये नॅचरोपॅथी कुठेतरी वगळली जात होती. पण त्यामध्ये महात्मा गांधीजींचं नाव आपण विसरू शकत नाही, कारण त्यांनी परत नॅचरोपॅथीची चळवळ सुरू केली. ते पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये उरुळी कांचन इथे एक निसर्ग उपचार केंद्र आहे आपलं. तिथे त्यांच्या हाताने स्थापना झालेली आहे. तिथे त्यांनी 3 महिने निवास केलेला आहे. तर गांधीजींचं याच्यात परत एक वेळा नाव घेणं फार महत्त्वाचं आहे, जर का आपण निसर्ग उपचाराबद्दल बोलत असेल. आणि नॅचरोपॅथीबद्दल मला एक विचारायचं होतं की व्यक्तीचं वय, त्याचं शरीर रचना आणि ऋतुमान ह्याच्याशी आपली नॅचरोपॅथी संबंध कसा जोडते? ॲक्च्युली हाच खरा उद्देश आहे आमचा, जो सरांनी विचारलात, आणि खूप सुंदर प्रश्न आहे. कन्फ्युजन हेच आहे. एक वस्तू मला सांगावीशी वाटते. प्रकृतीने, पर्यावरणाने, ऋषीमुनींनी आपल्याला आधीपासून समजावलेलं आहे की मनुष्य जेव्हा जन्माला येतो त्याची प्रकृतीसुद्धा त्याच्यासोबत जन्माला येते. जसं आपण म्हणतो ना की एक पंचांग बघतो आपण, नाव, राशी, ते त्याप्रमाणे ती पत्रिकासुद्धा आलेली असते की नेमका त्या व्यक्तीचं प्रकृती कशी आहे. तर त्या प्रकृतीच्या हिशोबाने आणि ज्या क्षेत्रात तुम्ही जन्माला आले, कारण आपल्याकडे शीतोष्ण, समशीतोष्ण आणि अतिशीतोष्ण असे असे आपल्याकडे राज्य आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या नेमक्या मातीमध्ये म्हणजे प्रदेशामध्ये जन्माला आलेला आहात, त्या प्रकृतीमध्ये कशा पद्धतीच्या वस्तू, कशा पद्धतीच्या माती, कशा पद्धतीचे पाणी, कशा पद्धतीचे खाद्यपदार्थ, या सगळ्यांमधून तुमची निर्मिती झालेली आहे. तर नक्कीच ती वस्तू तुमच्या शरीरावर परिणामकारक असणारच आहे. तर हे बघून ऋतू
म्हणजे एक ब्रॉडमध्ये बघितलं तर आपण एक उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असं बघतो, पण भारतामध्ये 6 ऋतू आहेत. जसं आता शिशिर चालू आहे, म्हणजे एका थंडीकडून उन्हाळ्याकडे आपली वाटचाल सुरू आहे. तर हा जो बदलता काळ असतो ना, हा फार महत्त्वाचा असतो आपली काळजी घेण्यासाठी. कारण या काळामध्ये शरीरामध्ये वात, पित्त, कफ बिघडायचं कारण निर्माण होतं आणि माणसाच्या शरीरामध्ये नकळत आजार उत्पन्न व्हायला लागतात. म्हणून फार काळजी घेण्याची गरज आहे. म्हणून आपल्या याच्यात सांगितलं आहे की पावसाळा आहे तर नेमकी कुठली फळं, भाज्या आणि कसल्या पद्धतीचं पाणी पिलं पाहिजे. उन्हाळा आहे तर कसल्या पद्धतीचे फळं, भाज्या, वनस्पती आणि अन्न खाल्लं पाहिजे. हिवाळा आहे तर कसल्या पद्धतीची तुमची खाण्यापिण्याची दिनचर्या असली पाहिजे. तर फार महत्त्वाचं आहे की प्रदेशानुसार, ऋतुमानानुसार आणि प्रकृतीनुसार आपल्याला आपलं आहार टिकवून ठेवणे. मॅडम, आता उन्हाळा आलाय तर उन्हाळ्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होत आहे. नक्कीच. या निमित्ताने आपली नॅचरोपॅथी उन्हाळ्यामध्ये शरीर उत्तम ठेवण्यासाठी काय सल्ला देते? नक्कीच. मी आत्ताच सांगितलं की आपण एका शिशिर ऋतूमध्ये आहो आणि आता आपण उन्हाळ्याकडे वाटचाल करणार आहोत. नक्कीच गरमी प्रकृतीमध्ये वाढणार आहे आणि शरीरातही वाढणार आहे. शरीराचं एक पर्टिक्युलर तापमान असतं, एक pH लेवल असतो. त्याच्या पलीकडे किंवा त्याच्या अलीकडे येणं आपल्यासाठी खतरनाक असतं. एक न्यूट्रल व्हॅल्यू मेंटेन करणं फार गरजेचं आहे आपल्याला. तर आता उन्हाळा आला आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक लॉजिकल वस्तू आहे जी आपल्यासुद्धा लक्षात येईल बोलता बोलता, की पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये माणसाचं पाणी पिण्याचं प्रमाण तसं नसतं. एक पर्टिक्युलर ॲडल्ट व्यक्तीच्या शरीरामध्ये 1-2.5 लिटर पाण्याचा पर डे लॉस होत असतो. तर 2.5 लिटरच्या पलीकडे त्याला पाणी पिण्याची गरज असते. पण हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण पिण्याचं आपलं जरा मंदावलेलं असतं. पण आता मात्र आपल्याला ती गोष्ट लॉजिकली लक्षात आली पाहिजे की अरे, आता आपण उन्हाळ्याकडे चाललो आहे तर आपल्याला शरीराला हायड्रेट, कारण जे आपलं शरीर आहे ते 30% सॉलिड आणि 70% वॉटर मॉलिक्युल्सपासून बनलेलं आहे. म्हणजे पाण्याची पातळी शरीरामध्ये मेंटेन ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. तर म्हणजे एक 2.5 लिटर जर आपण वॉटर लॉस समजला तर त्याच्या पलीकडे एक 3-3.5 लिटर पाणी. आणि अर्थातच हे एक नॉर्मल व्यक्तीचं झालं. जर का त्याचं कामाचं शेड्यूल, जर एखादा कुली असेल, एखादा कामगार मजदूर असेल, तर काही व्यक्तींना खूप शारीरिक श्रम आहेत, तर त्यांना तर ही पाण्याची पातळी फार टिकवून ठेवणं, मेंटेन ठेवणं महत्त्वाचं आहे. तसंच एक अजून गोष्ट सांगायची आहे मला. उन्हाळ्यामध्ये लोक थंड पाणी पिण्याकडे, कोल्ड्रिंक्स पिण्याकडे पण फार वळतात, पण ते फार चुकीचं आहे. लोकांना हे माहिती आहे की अन्न पचायला 6 ते 8 तास लागतात, पण पाणीसुद्धा पचायला जर का तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी पित असाल तर एक 45 मिनटं ते 1 तास लागतो. आणि जर का तुम्ही चिल्ड वॉटर पित असाल तर 1.5-2 तासाच्या वर सुद्धा तुम्हाला पाणी पचवायला लागू शकतं. म्हणजे अतिरिक्त शरीरावर ताण तुम्ही आपल्या देत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे शरीराला हायड्रेट ठेवणं. तर तुम्ही कोकोनट वॉटर यूज करू शकता, कोकमचा ज्यूस घेऊ शकता, पाण्याची पातळी मेंटेन ठेवू शकता. त्याच्यानंतर एक जेव्हा तुम्ही वर्कआउट्स वगैरे करता तर शरीराचं टेम्परेचर असंही मेंटेन राहतं. त्याच्यामुळे नुसतं AC मध्ये बसून राहणे हा गरमीचा पर्याय असू शकत नाही. तर असे काही उपक्रम तुम्हाला करावे लागतात उन्हाळ्यामध्ये. फळभाज्यासुद्धा त्याच्यात आल्या आणि मग आपली काकडी आली, खिरा म्हणतो आपण, हिरव्या कलरचा बारीक असतो, गाजर आलं, रस. आता बघितलं असेल तुम्ही, पर्यावरणानेच आपल्याला दिलंय कलिंगड. 90% पाणी असतं त्याच्यामध्ये. म्हणजे पर्यावरण सांगतं की कलिंगड खा भरपूर. की नैसर्गिक उपचारांचा आपण अवलंब केला पाहिजे. जे केमिकल प्रोसेस आपल्या माती मारते ते आपण यूज नाही केले पाहिजे. यासोबतच आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. तर या निमित्त आपल्याला विचारायचं होतं की नॅचरोपॅथी महिलांना कशी लाभदायक, आणि महिलांना तुम्ही नॅचरोपॅथी तज्ज्ञ आहात तर तुम्ही काय मार्गदर्शन देऊ शकाल? नक्की. सगळ्यात पहिला प्रश्न, महिला म्हटल्यावर त्यांना सुंदरतेची फार हे असते, गरज तर असते, पण काळजी भरपूर असते त्यांना, त्यांच्या केसांची असो, त्यांच्या स्किनची असो, डोळ्यांची असो. तर नक्कीच ह्या सगळ्या काळजी घेताना आपल्याला हे बघितलं पाहिजे की निसर्गामध्ये काय असं आहे ज्याच्यातून आपल्याला बाह्य सौंदर्य आणि आंतरिक सौंदर्यसुद्धा टिकवून ठेवता येईल. अर्थातच मी आत्ता बोलले की जोपर्यंत एक कुंभार माठ बनवताना दोन्ही साईडनी तो हात लावतो, त्याशिवाय ते माठ नाही बनू शकणार. म्हणजे बाहेरून आणि आतमधून आपल्याला एक समतोल राखणं फार महत्त्वाचं आहे.
आता जसं स्किनला घेऊन आपण गोष्ट करतो, जर का तुम्ही पाणी उत्तम प्रमाणामध्ये नाही पिलं तर तुमची अर्थातच स्किनमध्ये रॅशेस दिसतील तुम्हाला, रिंकल्स दिसतील तुम्हाला, बरोबर आहे. हे डिहायड्रेशनचे. तरुण स्त्रियांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला रिंकल्स फ्री चेहरा पाहिजे. त्यामुळं मॅडम जे सांगतायत तो सल्ला आपण निश्चितच अवलंबाल अशी अपेक्षा करतो. बरोबर. म्हणजे पाणी भरपूर प्रमाणामध्ये प्या. ज्या फळांमध्ये, ज्या भाज्यांमध्ये रस भरपूर प्रमाणामध्ये आहे त्याला जास्त उपयोग करा. क्रीमनी कधीच कोणाला सुंदरता दिलेली नाही. आपण म्हणजे मला सांगावंसं वाटते, 400 किलोचे प्रोटीनयुक्त बदाम खायला आपण मागे पुढे करतो, पण 2800-3200 रुपये किलोची फेअर अँड लवली मात्र आठवणीने लावतो. तर मला असं वाटते, माझी काही हरकत नाही, जे तुम्हाला आवडतं लावा, पण पर्यावरणाला जर का तुम्ही, निसर्गाला जर का तुम्ही जवळ ठेवलं तर फार चांगलं आहे. मुलतानी मातीचा वापर केला पाहिजे. चंदन फार महत्त्वाचं आहे जे गरमीच्या सीझनमध्ये तुम्हाला थंडक देण्यासाठी. रॅशेस जे आपल्याला येतात त्याच्यावर वगैरे, कोकमचं सरबत आहे त्याच्याने रिलॅक्स होतो, माणसाचं पित्त शांत होतं, त्याच्यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा डाग, डोळ्यामध्ये वाढलेली उष्णता कमी व्हायला मदत होते. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचा विषय मला सांगायचा आहे, स्त्रिया जे अंगावर सगळं दागिने घातलेले असतात, जसं त्यांच्या हातामध्ये असलेली बांगडी, त्यांच्या बोटांमध्ये असलेले रिंग वगैरे झाले, पायातले चाळ झाले, इथपर्यंत की त्यांच्या बांगड्या वगैरे झाल्या, हा सगळा फक्त शृंगाराचा विषय नाही. याला एक सायंटिफिक रिझन आहे आणि ते प्रूव्हन आहेत आणि ते सांगितलेले आहेत. जेव्हा स्त्रियांची बांगड्या इथे टकरावतात या भागाला, तेव्हा त्यांचा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जो आहे तो बूस्ट होत राहतो. पायामध्ये जेव्हा चांदीच्या पायपट्ट्या असतात तिच्या शरीराची उष्णता खेचून घेत असतात. तर ह्या सगळ्या अलंकाराला फार महत्त्व आहे, त्याला शांततेत घेऊ नका. इथे चेन घातलेली असते स्त्रीच्या गळ्यामध्ये, ती घट्ट घातलेली असते. आज जर का तुम्ही बघितलं तर 10मधून मला वाटते 8 किंवा 6 स्त्रियांना थायरॉइडचं आपल्याला लक्षणं दिसतात. म्हणजे जीवनशैलीमुळे महिलांचं जीवन खूप धकाधकीचं आहे. काळजी, आणि महिलांचा स्वभावच असा असतो की पहिले सगळ्या परिवाराची काळजी, नंतर स्वतःची काळजी, त्या स्वतःकडे विशेष लक्ष देत नाहीत. म्हणून महत्त्वाचं हे आहे, मी असं म्हणत नाही, ती खरी गोष्ट आहे, तिला बनवलीच म्हणून म्हणतात ना की म्हणजे जगामध्ये धर्तीवर ईश्वर रूपामध्ये कोणी असेल तर ती एक स्त्री आणि आई आहे. म्हणजे तर अर्थातच तिचं परिवाराला बघून तिला ते सगळं करणं महत्त्वाचं असते. पण मला हेच स्त्रियांना सांगायचं आहे की शिळं उरलेलं तिने खाणं ती डस्टबिन नाही आहे, म्हणून असं करू नका. हे शिळं तुमच्या शरीराला फार त्रास देणे. सगळ्यांची काळजी घेता घेता आपल्याही शरीराची काळजी घ्या, कारण ड्रायव्हरच जर व्यवस्थित नसेल तर ती गाडी किती दूरपर्यंत चालू शकणार नाही आणि सगळ्याच परिवारांचे त्याच्यासकट हाल होतील. म्हणून आम्ही निसर्गासोबत सांगळ घालताना लोकांना हेच सांगतो. एक छोटंसं उदाहरण देते. रावणाने जेव्हा सीतेला पळवली होती तेव्हा त्यांना अशोकवनात ठेवली होती. मला माहिती नाही की किती लोकांना हा अनुभव आहे किंवा हे माहिती असेल, पण अशोकाची जी झाडं असतात ते स्ट्रेस, शरीरातली उष्णता आणि कमी करायला ते मदत करतात. म्हणजे बघा हा किती मोठा फायदा आहे की जर तुम्हाला खाली जाऊन बसावंसं वाटलं तर त्या अशोकाच्या वृक्षाच्या खाली जरा 10-15 मिनटं बसा, तुम्हाला तो एवढा फायदा देणार आहे. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने मला एक विषय विचारायचा होता मॅडम आपल्याला, की या क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या नॅचरोपॅथिक क्षेत्रामध्ये काही नवोदित मुलींना येण्याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही एक नॅचरोपॅथीच्या HOD म्हणून काय सल्ला द्याल की शैक्षणिक पात्रता काय असावी, यासोबतच नॅचरोपॅथिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्या मुलींच्या अंगी काय गुण असावेत की त्या या क्षेत्रामध्ये यशस्वी होतील, जसे आपण यशस्वी झाला? बरोबर. खरं तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि करिअर पण तुम्ही याच्यातून बघू शकता. मला असं वाटते की प्रत्येक स्त्रीला निसर्गोपचार जन्मजातच असतो, पण एक ऑथेंटिक वेनी तुम्हाला निसर्गोपचार शिकण्याची गरज आहे. त्याच्यामुळे जर का तुम्हाला याच्यात करिअर करायचं असेल तर एनी स्ट्रीम म्हणजे आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स, एक 12वी असलेला व्यक्ती डिप्लोमा कोर्सला जाऊ शकतो. तो डिप्लोमा कोर्स 2 ते 3 वर्षाचा असतो. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स आणि थेरिटिकल दोन्ही प्रकारचं नॉलेज असतं. आणि जर का याही पुढे करिअर तुम्हाला करायचं असेल तर एक 12वी सायन्स घेऊन एक 50 ते 60% घेऊन तुम्ही विदाऊट नीट BNYSला जाऊ शकता. 5.5 वर्षाचा तो कोर्स आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही MD करू शकता. अर्थातच त्याच्यामध्ये खूप चांगलं करिअर आहे. आणि डिप्लोमा जर का तुम्ही केलेलं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ॲज अ थेरपिस्ट
म्हणून तुम्ही कुठेही काम करू शकता. आणि जर त्याच्यातही करिअर घडवायची इच्छा नसली तुमची तरी पण आपल्या परिवाराचं मात्र तुम्ही फार चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकता. या महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपला वेळ दिला आणि मौल्यवान सल्ला आपल्या प्रेक्षकांना दिला, त्याबद्दल आपले धन्यवाद मॅडम. धन्यवाद.